नाशिकमधील उबाठा गटाचे माजी महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील 7 नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। यावेळेला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्वांचं पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। पक्षप्रवेश झालेल्यांमध्ये नाशिक मनपातील माजी नगरसेवक संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, विष्णुपंत बेणकुळे, प्रवीण पाळदे, पल्लवी पाटील, निलेश ठाकरे, उषाताई शेळके यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय। तर त्यांच्याशिवाय उबाठा उपमहानगर प्रमुख निवृत्ती इंगोले, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ फडोळ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मोहनीश दोंदे, उबाठा युवासेना तालुकाध्यक्ष सुनील मते, त्र्यंबकेश्वरचे सभापती खंडू भोळे, सरपंच रमेश भोळे, दिलीप चौधरी, इगतपुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दशरथ धांडे, राजेश मोरे, नितीन भागवत, दयाराम आहेर, संकेत सातभाई, सचिन कर्डिले यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। यावेळेला बोलताना विलास शिंदे यांच्याकडे मी लग्नाला गेलो होतो तेव्हापासून मला त्यांचा पक्ष प्रवेश कधी होणार असा प्रश्न प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी विचारत होते, मात्र त्यांनी आजचा दिवस निवडला। आज त्यांच्यासह त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानं नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा नक्की फडकेल अशी खात्री वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं। विलास शिंदे यांचा पक्षप्रवेश होत असताना काहींनी सकाळी बोलताना कोण विलास शिंदे असा प्रश्न विचारला। अयोध्येत जाताना त्यांना सोबत विलास शिंदे हवा होता, निवडणुकीत काम करताना विलास शिंदे हवा होता, वारंवार आपल्याला एकत्र काम करायचं आहे असं त्यांना सांगितलं जात होतं, मात्र आता इथे पक्षप्रवेश करणार हे निश्चित झाल्यावर कोण विलास शिंदे असं विचारलं जात आहे। असंच धोरण राहिलं तर एक दिवस तुम्ही कोण असा प्रश्न लोक विचारल्याशिवाय राहणार नाहीत। काही जण कमॉन किल मी म्हणत आहेत, मात्र त्यांची अवस्था आज शोले सिनेमातल्या असरानीसारखी झाली आहे। त्यामुळे जेव्हा ते प्रत्यक्ष मैदानात लढायला उतरतील तेव्हा मागे कोणीही राहिलं की नाही ते सांगता येत नाही। प्रत्येक दिवशी होणारी गळती थांबवायची कशी असा प्रश्न उभाठायला पडलाय। त्यामुळे अगतिक होऊन ज्यांची संपलेला पक्ष अशी अवहेलना केली त्यांनाच सोबत घेऊन आज युती करण्यासाठी विनवण्या कराव्या लागत असल्याचं सांगितले।